तर एकीकडे मनोरमा खेडकर हिला अटक केली आणि दुसरीकडे पुणे पोलिसांनी जी नोटीस बजावलेली होती पूजा खेडकर यांना त्याविषयी जबाब नोंदवण्यासाठी पूजा खेडकर पुण्यामध्ये आलेल्याच नाहीयेत। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याविषयी उत्सुकता आहे। पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला नोटीस बजावलेली होती, जी तक्रार केलेली आहे। पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात छळाची तक्रार केलेली आहे पूजा खेडकर यांनी आणि त्याच पार्श्वभूमीवर जबाब नोंदवण्यासाठी नोटीस बजावलेली होती। पण काल पूजा खेडकर या पुण्यामध्ये आलेल्या नाहीयेत। तर पूजा खेडकर या मात्र वाशिमच्या विश्रामगृहामध्ये मुक्कामी आहेत आणि 62 तासांपासून या विश्रामगृहामध्ये त्या तळ ठोकून आहेत, बाहेर निघत नाहीयेत अशी माहिती समोर येते। सुहास दिवसेंवर पूजा खेडकर यांनी छळाचा आरोप केला होता, तक्रार केली होती आणि त्याच प्रकरणामध्ये त्यांना जबाब नोंदवण्यासाठी नोटीस पुणे पोलिसांनी बजावलेली आहे। त्यामुळे आज पूजा खेडकर आपला जबाब नोंदवणार का ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।